पाटील यांनी मध्यरात्री उपोषण मागे घेतलेलं आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात ते दाखल झाले आहेत. स्वतः आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत. पाटील, खरं तर काल काही प्रमाणात तुमची प्रकृती खालावली होती. आता उपचारासाठी दाखल झालात. काय भावना आहे, काय प्रतिक्रिया, तब्येत कशी आहे? आणि त्रास होतोय कोणाचा त्याचा तो लय त्रास होतो. तब्येत बरी आहे, सलाईन ते चालू आहेत. काल 2 वेळेस यावं लागलं शिष्टमंडळाला. आणि ती तोडगा तेवढ्या ताकदीनं निघणं गरजेचं आहे. कारण ते काय होतं नंतर मग गडबडीत गोंधळात ते पण निर्णय घेतात. आम्ही हो म्हणतो तसं नको. आता ते हैदराबाद गॅजेटियरचा विषय ते पक्का विषय झाला पाहिजे. 58 लाख नोंदीचा विषय ते आता पक्का झालं पाहिजे. किती दिवस आता पोरांना अडचण नाही आली पाहिजे प्रमाणपत्राला, व्हॅलिटीला, गॅजेटनुसार पण आणि सापडलेल्या 58 लाख नोंदीनुसार पण. सातारा संस्थांचं, कोल्हापूरचं गॅजेटियर, पुणे औंधचं हे पण घ्यायला लावतो आहे. सगळ्याच विषयात आता त्यांनी आता मंगळवारपर्यंत करतील. पण तुम्ही तर वेळ द्यायला तयार नव्हते. आता 1 महिन्यांचा वेळ तुम्ही दिला. नाही, ते बोलतानाच मुख्यमंत्र्यांची बाईट बघा आपल्या चॅनलवरती. त्यांनी सांगताना सांगितलं की ते कायद्या नाही बसलं की पुन्हा मग ते घोळ होईल आणि पुन्हा ते उडलं, कोर्टात गेलं. त्यासाठी तो वेळ लागतो आहे 1 महिन्याचा. सातारा, कोल्हापूर, पुणे औंध गॅजेटसाठी ठीक आहे ना, पुन्हा बंबलायचं काम नको. आणि विखे पाटील साहेबसुद्धा त्यांचं तेच म्हणणं होतं की काही गडबडीत केलं तर पुन्हा लोक अंगावर येतील की GR काढायचा होता यांनी, तर मग अभ्यास पूर्ण का काढला नाही. ठीक आहे, त्यांच्या तज्ज्ञासाठी सरकारच्या 1 महिना 70-80 वर्ष तर काहीच नव्हतं ना. आता पश्चिम महाराष्ट्रातल्या 3-4 गॅजेटसाठी 1 महिनाभर थांबता येईल. विजय वडेट्टीवार असं म्हणतायत की डबल ढोलकी सरकारने मराठा आणि ओबीसी समाजाच्या हातात घंटा देण्याचं काम केलं. जरांगे पाटील उपोषणाला बसले, सरकारने तोडगा काढला. यात 58 लाख नोंदी सापडल्या, त्यात कुणबी प्रमाणपत्र देणार असं सांगितलं. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, दुसरीकडे ओबीसीची बाजू मांडतात. सरकारवरती हल्ला बोलतोय विजय वडेट्टीवार यांनी. डबल ढोलकी सरकार म्हणतो. नाही, ते त्यांना माहीत, ते राजकारणाचा विषय झाला. परंतु मराठ्यांच्या नोंदी सापडत नव्हत्या, त्या सगळ्या सापडायला लागलेल्या आहेत. हे महत्त्वाचं आहे. आणि ते निघायला पण लागल्यात, हे पण खूप महत्त्वाचं आहे. प्रमाणपत्र पण निघायला लागले. आधी कुठं होतं मग? त्यामुळं विखे पाटील मराठा समाजाला सांगत आहे की मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकात उभा करून सत्तेची खुर्ची मजबूत करतायत, त्यामुळे हे सरकार ओबीसींच्या बाजूने नाही असं विजय वडेट्टीवार म्हणतात. त्यांना माहीत आता तसं म्हणून त्यांना किती खायचं आहे. ओबीसीच्या बाजूने उलट मराठ्याच्या बाजूने नाही आहे, ओबीसीच्या बाजूने. असे बेउपकारी आहेत ना, हेही देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे. यांना किती दिलं तरी हे नंतर विसरत आहेत, उपकार विसरत आहेत. आम्हाला तर झालेलं आहे. यांना आधी खूप दिलं आम्ही, होतं त्यावेळेस समाजानं. आज उलटले. तसंच देवेंद्र फडणवीसांनी कितीही दिलं त्यांना तरी ते उलटणारच आहेत. त्यापेक्षा इमानदार समाज, मराठा समाज यांना द्यायचं शिका. पण यांनी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी बांधवांवर अन्याय होणार आहे असं वडेट्टीवार म्हणाले. अन्याय होणार आहे. आणि मग आमची लागू दे म्हणा काढी, आमच्या पोराला होऊ दे वाटलं. आणि तो बस अन्याय बघत नुसता. त्यांनी रस्त्यावर सुद्धा उतरण्याचा इशारा दिलेला आहे. ओबीसीचे नुकसान होतं, रस्त्यावर उतर, नाही तर वड्यात उतर म्हणा, तिकडं कुठं उतर. त्यांनी का म्हटलं असं? गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचा, तेच लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. यांचा काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षातले नेते मराठ्यांच्या विरोधात कसे आहेत. वेळेप्रसंगी यांना मराठ्यांनी आणि कुणबी मराठ्यांनी कधीही निवडून येऊ दिलं नाही पाहिजे. सरकारला आचार होताना पाहिले, माकडाप्रमाणे उड्या मारताना विखे पाटीलही पाहिले असं लक्ष्मण हाकेगाल म्हणाले. ते जाऊन तिकडे, त्याला काय लय ते जाऊ तिकडे, ते मला बोलायचं नाही तसल्यावर. पण ते सातत्यानं टीका करतात. आणि दुसरं कामच काय, तिकडे धनगराचं वाटलं पाहिजे ना, इकडं राजकीय अजेंडा राबवायचा. द्या सोडून जाऊ. कसल्यावर देईन, कसल्याची दखल नाही घ्यायची. आता काय इशारा आहे सरकारला तुमचा 1 महिन्यानंतर? नाही, आता काय टप्पर आहे त्यांची. मायाला मग तर रट्टे खाते. त्यांची काय टप्पर आहे आता बदलायची, लय अवघड होईल. आता नाही वाटत आम्हाला बदलतील. जेवढ्या मागण्या आहेत याचं पटापट स्पीड लावतील ते. आता मंगळवारपासून सुरुवात होईल. उद्याच्या मंगळवारपासून एक एक विषय निपटारायला सुरुवात होईल. आणि विखे पाटील आता तरी समाजाचं नाराजी आणि रोष अंगावर घेणार नाहीत. कारण देवेंद्र फडणवीसांना सुद्धा ते बोललेत
त्यामुळं आता फडणवीस साहेब ते दोघं तिघं मिळून करतील. बरं, म्हणजे आता विश्वास आहे तुमचा त्यांच्यावर? आता विखे पाटील आले होते, दिलेल्या वेळेपर्यंत विश्वास आहे. दिलेल्याची वेळ हुकविली मग रट्टेच आहेत. मग बरं. तर नक्कीच आपण पाहतोय की छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात सध्या मनोज जरांगे पाटील हे उपचार घेत आहेत. 1 महिन्याचा वेळ जो आहे तो त्यांनी आता सरकारला दिलेला आहे. कॅमेरा पर्सन अमित ताडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.